नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पॅक्ट क्लासेस मराठी मीडियम मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नाउनचा दुसरा प्रकार म्हणजे कॉमन नाउन। कॉमन नाउन काय म्हणजे असते तरी काय? आपण गेल्या व्हिडिओत बघितलं असेल की प्रॉपर नाउन म्हणजे काय असते, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय असते। म्हणजे पहिला प्रकार आपला कोणता होता? पार्ट ऑफ स्पीच। म्हणजे पार्ट ऑफ स्पीच बद्दलचं इंट्रोडक्शन होतं, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच काय होतं। नंतर दुसरा व्हिडिओ काय होतं? नाउन। नाउन मधला प्रॉपर नाउनचा प्रॉपर नाउन म्हणजे नाउन मधला पहिला प्रकार म्हणजे प्रॉपर नाउन। तर आजचा आपला तिसरा हा व्हिडिओ असेल तर कोणता असेल तर कॉमन नाउन। कॉमन नाउन म्हणजे नेमकं काय? कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम। तर बघूया आपण सामान्य नाम असते तरी काय। तर सामान्य नाम त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॉमन नाउन म्हणतात। कॉमन नाउन म्हणजे काय? सामान्य नाम। मग सामान्य नामची डेफिनेशन इंग्लिश मध्ये कशी केली असेल तर द कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन असेल, थिंग असेल, प्लेस असेल, ऑब्जेक्ट ऑफ द सेम क्लास और काइंड। म्हणजे सामान्य नाव म्हणजे काय असते नेमकं? एक असं नाव ज्यात काय असेल सगळ्यात कॉमन असेल, ज्यामध्ये सगळ्यात काय कॉमन असेल, नाव दिलेले असेल, ज्याचं जनरली एक नाव दिलेलं असेल, त्यात मग काय असेल त्यामध्ये मग एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव, कोणताही घटक अर्थात एकाच गटातील, एकाच जातीतील, एकाच प्रकारचे नाव म्हणजेच काय होय? कॉमन नाउन। म्हणजेच काय? कॉमन नाउन। समजलं असेल कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउन म्हणजे काय तर कॉमन नाउन म्हणजे एकाच गटातील, एकाच प्रवर्गातील, एकाच जातीतील, म्हणजे ज्याचा संदर्भ काय असेल एकाच वर्गातील असेल, म्हणजे ते एक जनरली कॉमनली सेम क्लासचे असतील, सेम काइंडचे असतील, सेम टाइपचे असतील, त्याला काय म्हणतात? कॉमन नाउन म्हणतात। तर आता आपण काय बघितलो कॉमन नाउन म्हणजे काय, तर आता आपण बघूया कॉमन नाउनचे एक्झाम्पल काय असतात। एक्झाम्पल मध्ये मग आता एक्झाम्पल ऑफ कॉमन नाउन, मग त्यामध्ये कॉमन नाउन गिवन टू कशाला कशाला दिलेले असेल, मग त्यामध्ये पर्सन्सला असेल, ॲनिमल्सला असेल, प्लेसेसला असेल, थिंग्सला असेल या बर्ड्सला असेल। म्हणजेच काय? एनी ऑब्जेक्टला जे आपण कॉमनली नाव देतो, मग त्या कॉमनली ते कॉमन नाउन आहे कसं ओळखायचं आता बघूया। तर ह्यामध्ये बघा पर्सन्स मध्ये आता मॅन आहे, आपण कसं ओळखू की हे एक कॉमन नाउन आहे। म्हणजे जे 20 ते 22 वयोगटातील जे रेंजेसच्या वर असतात, 20च्या आणि 22च्या वरचे जे मेल कॅटेगरीज मध्ये येतात, पण ते कॉमनली ओळखतात, परंतु प्रॉपरली आपण त्याला ओळखतो का म्हणजे एका वयोगटातील जे 20-22 एजच्या वरचे जे पुरुष असतात त्यांना आपण मॅन म्हणून ओळखतो, म्हणजे माणूस म्हणून ओळखतो। म्हणजे ते काय झालं? ते कॉमन नाउन झालं। ते काय झालं? एक कॉमन नाउन झालं। मग तसेच वुमेन सुद्धा एक फिमेल कॅटेगरी मधली आहे, पण ती सुद्धा काय आहे? एक कॉमन नाउन आहे। कॉमन नाउन मग बॉय म्हणजे मॅनचं तर माहित आहे, जे 20 आणि 22च्या वरचे रेंजेसचे असतात, म्हणजे ते मेल कॅटेगरीज मध्ये असतात आणि सामान्य जातीतील असतात, त्याला काय म्हणतो आपण? कॉमन नाउन म्हणजेच काय? मॅन। तसे वुमेन पण झाली, पण बॉय, गर्ल म्हणजे हे दोन्ही पण काय आहेत? कॉमन नाउन आहेत। म्हणजे ज्याला आपण फक्त जनरली ओळखतो, वैयक्तिक ओळखतो का? नाही, तर त्याला आपण फक्त जनरली ओळखतो, त्याला काय म्हणतात? कॉमन नाउन म्हणतात। मग हे काय झालं? पर्सन मध्ये आपण ज्याला जनरली ओळखतो त्यामध्ये मग मॅन येईल, वुमेन येईल, बॉय येईल, गर्ल येईल, म्हणजे ज्याला आपण ते व्यक्तिवाचक आहेत, पण ज्याला आपण फक्त कॉमनली ओळखतो त्याला काय म्हणतात? कॉमन नाउन मधलं पर्सन्सचं कॉमन नाउन। मग ॲनिमल्स मध्ये मग आता ॲनिमल्स मध्ये भरपूर काही स्पेसिस आहेत, पण त्यामध्ये सुद्धा आपण काही खास स्पेसिसला ओळखतो, म्हणजे ज्या काही प्राण्यांना आपण जवळून ओळखतो त्यामध्ये मग आपण बघिततो आपल्या वातावरणामध्ये डॉग असेल, काऊ असेल, हॉर्स असेल, टायगर असेल, हे म्हणजे आपण फक्त त्याला कॉमनली जनरली एक जातीमध्ये ओळखतो, पण पर्सनली माझी गाय असेल, लाल कलरची माझी गाय असेल तर ते काय झालं? एक प्रॉपर नाउन झालं। पण ती एक गाय आहे पण त्या गायी आहेत असे असेल तर ते काय झालं? एक कॉमन नाउन झालं। तर आता पुढे बघा
प्लेस मध्ये सिटी, हॉस्पिटल, स्टेशन. म्हणजे आपण हे ना सिटी अस्तित्वात आहेत, म्हणजे ज्या प्रकारे मुंबई आहे, पुणे आहे, पण ते अस्तित्वात आहेत, पण प्रॉपरली त्यांचं वैयक्तिक नाव आहे. पण आपण काही ठिकाणांना फक्त कॉमनली ओळखतो, त्यामध्ये एखादी सिटी असेल, पण कोणती सिटी आहे हे आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणजे सिटी एक कॉमनली आहे, म्हणजे काय आहे ते कॉमन नाउन झालं. मग हॉस्पिटल देखील, मग आपल्याला कोणाचं हॉस्पिटल, कोणतं हॉस्पिटल, आपल्याला नेमकं जर नाव माहित असेल तर ते काय झालं, प्रॉपर नाउन असेल. पण ज्याचं आपल्याला नाव माहित नाही, फक्त त्याला हॉस्पिटल आहे हे माहित आहे, तर तेव्हा काय झालं, ते सुद्धा एक कॉमन नाउन आहे. स्टेशन, मग स्टेशन मध्ये मग जेथे बस येतात, कुठे ट्रेन येतात, मग ते एक रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, म्हणजे जेथे आपण ट्रेन येतात, बस येतात, म्हणजे जिथे आपण जातो, पण त्याला कॉमनली प्रॉपरली ओळखतो का? हे स्टेशन म्हणजे उमरीचं स्टेशन, नांदेडचं स्टेशन, म्हणजे नाही. तर आपण फक्त स्टेशनचं जेव्हा नाव घेतो ते कॉमनली जात झाली, म्हणजे ते सुद्धा काय आहे, एक कॉमन नाउन आहे. मग आता यामध्ये थिंग्स, या संसारामध्ये, या सजीव सृष्टीमध्ये भरपूर अशा वस्तू आहेत. मग त्याला आपण नावाने ओळखतो, प्रॉपरली ओळखतो आणि कॉमनली ओळखतो. पण काही अशा वस्तू आहेत ज्याला आपण कॉमनली जातीमध्ये म्हणजे प्रवर्गात आहे, या क्लासमधील आहे म्हणायचं सांगायचं असेल तर आपण एखादी बुक असेल, बुकची पण एक जात आहे, पण पर्सनली आपण तिला ओळखतो का? नाही. तर म्हणजे जनरली जिला ओळखतो ती एक बुक, म्हणजे हे सुद्धा काय आहे, एक कॉमन नाउन आहे. पेन सुद्धा एक काय आहे, थिंग मधलं एक कॉमन नाउन आहे. फॅन या कंपनीचा असेल तर ते काय झालं, प्रॉपर नाउन. पण फक्त फॅन म्हणलं तर काय झालं, ते एक कॉमन नाउन झालं. मग त्यामध्ये चेअर असेल, बोर्ड असेल, म्हणजे भरपूर काही वस्तू, ज्यामध्ये पेन आहे, ही पेन आहे, पण हे प्रॉपरली माहित आहे की ही मार्कर पेन आहे. पण आपल्याला जर भरपूर पेनाचं असेल दुकान तर त्या पेना सांगू शकता, म्हणजे आपण त्या कॉमनली नाउन मध्ये येतात, पण प्रॉपरली ज्या एक वैयक्तिक जर घेतलो तर प्रॉपर नाउन येते. म्हणजे आपल्याला ह्या एवढ्या टॉपिक मध्ये कळाले असेल की कॉमन नाउन म्हणजे काय. कॉमन नाउन म्हणजे अशी जात, म्हणजे एक असं नाव असेल, असं वर्ड असेल ज्यामध्ये एकाच जातीतील, एकाच वर्गातील, एकाच प्रकारचे जे नाव असतील त्याला काय म्हणतात, कॉमन नाउन म्हणतात. बर्ड्स मध्ये सुद्धा सांगू शकतो, मग त्यामध्ये स्पॅरो, क्रो, पिकॉक. म्हणजे एवढ्या व्हिडिओ मध्ये आपल्याला समजलं असेल की कॉमन नाउन नेमकं काय असते. तर कॉमन नाउन म्हणजे काय असते, ज्यामध्ये आपण एकाच जातीतील, एकाच वर्गातील, एकाच प्रवर्गातील, एकाच जातीतील, एकाच गटातील, एकाच प्रकारचे जे काही नाव आहे, जे काही घटक आहेत, त्यामध्ये मग व्यक्ती असतील, प्राणी असतील, ॲनिमल्स असतील, मग त्यामध्ये ठिकाण असतील, एनी ऑब्जेक्ट असतील, त्याला आपण काय नावाने ओळखतो, पण कॉमनली ओळखतो, म्हणजे जनरली ओळखतो. स्पेसिफिकली त्याची जात आपल्याला माहित असेल, पण प्रॉपरली काय आहे हे माहित नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात, कॉमन नाउन म्हणतात. तर आजचा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ कशाचा होता, तर कॉमन नाउनचा होता. त्यामध्ये मी तुम्हाला भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका, नीट लक्षपूर्वक बघा. त्यामध्ये आहे ना, कॉमन नाउन म्हणजे काय, कॉमन नाउन म्हणजे एखादी सामान्य जात असेल. मग प्रॉपर नाउनचं आपण बघितलं गेल्या व्हिडिओमध्ये. प्रॉपर नाउन म्हणजे काय, एक पार्टिक्युलर जातीमधलं एक नाव असेल तर ते प्रॉपर नाउन झालं. तर फक्त जातीचं नाव असेल तर ते कॉमन नाउन आहे. तर आजचा व्हिडिओ आपला कॉमन नाउन बद्दल होता. मग त्याच्यामध्ये आपण त्याचे डेफिनेशन बघितलो, त्याचे एक्झाम्पल बघितलो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी हे जे काही मी बोर्डवर लिहून देत आहे ते तुम्ही नोट करून घ्या. म्हणजे तुम्हाला काय, एकदा तुमची स्टडी होईल आणि तुमच्याकडे ते स्टडी मटेरियल म्हणून सुद्धा काम करेल. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे आपल्याला स्टडी, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकतर त्याची स्टडी पण होईल आणि तुम्हाला स्टडी मटेरियल पण भेटेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.